नमस्कार सगळ्यांना, मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आणि ब्लॉगची सुरुवात होते कल्याणच्या घरातल्या किचनमधून. आणि दुपारी मला ब्लॉग स्टार्ट करायला मिळालं नाही कारण शरदचं काम चालू होतं. आणि आम्ही काल बाईकवरून आलो आणि तुम्हाला सांगितलं नाही की त्याला खूप जास्त बरं नव्हतं, म्हणजे त्याला व्हायरल फीवर आणि थंडी ताप भरून आला होता. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो, औषध घेतलं आणि इकडेच थांबलो. तर इकडे माझी पुरी जळालेली आहे बोलता बोलता जाळली. येस, पण तिथे चांगल्या बनवल्यात पण तिथे बनवले कारण मी आता बोलतेय ना. एवढ्या मोठ्या बनवणार ते मी कापणार आहे. इकडे कट अशी करून मस्त ठेवल्यात already. गरमागरम पुरी इथे रेडी केलेली आहे. आणि इकडे आज नैवेद्य तर दुपारी बनवलं, पण मला काही ब्लॉग स्टार्ट करता आलं नाही कारण शरदची तब्येत आहे ना खूप जास्तच खराब होती आणि त्यात त्याला काम पण करायचं होतं. त्याच्यामुळे काय माझं सगळं लक्ष असं इकडे तिकडे होतं. आता म्हटलं फायनली संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करूया, कारण तुम्ही सगळे म्हणतात की आम्ही सासरीच पडलेलो असतो शरदच्या. तर मी अशी इकडे सुद्धा असते पडलेली, फक्त ब्लॉग करत नाही कारण माझं असं काम चालू असतं. कधीतरी नाही जमत मला, त्यामुळे राहून जातं. म्हणजे काय मी असं स्टँड लावून दाखवत नाही ना, हे करते ते करते, त्याच्यामुळे मला ब्लॉग करायला जमत. आणि मी मला स्वतः दाखवण्या का माझी हालत एकदम लिटरली आता मला थोडं बरं वाटलं म्हणून. चेहरा त्याचा एकदम उतरलेला आहे, जरा दाखवा जरा. नाही दाखवाच. आणि पुरीच बघा, बस झाला. तुम्ही पुरीच बघा. आणि आम्ही आलोय भांडूपवरून आता परत. कालच आलोय. बाईकचा प्रवास जरा म्हणजे बोईसरपेक्षा तरी कमी वेळेचा होता, पण खूप जास्त खडतर होता कारण म्हणजे रस्ते जरा खराबच होते त्या मानाने. तर त्यामध्ये शरदला ताप पण आला दोनदा, त्यामुळे घाम पण सुटतोय बघ, किती गरम होतं आणि गरमी वाढलेली आहे त्याच्यामुळे घाम सुटलेला आहे. चल आता थोड्या वेळाने भेटू. येस, जरासा आवाज कमी. आणि बघा हा असा जुना असा काही आमचा फोटो, ते व्हॉल्युमचा येते तुझं बाज. हा हे बघा, आम्ही कवळे लग्न दिसतो बघा. बिफोर तू आंघोळ केली, मी आंघोळ नाही केली अजून. आणि हा मी आलो घरी बाबा माझा. 2 दिवस कल्याणला राहिलो. आता इथे अंबरातला आलोय. बरं वाटलं असेल ना तुम्हाला? 4 गाज जास्त गेले असतील ना तुम्हाला? आता गेले ना, ठीक आहे. नसतील गेले तर मी येतो बारवायला. आता जाऊन तोंड धुतो. एक तर माझा ऍक्च्युली झालं काय माहिती का, अरे तुम्हाला कृतिकाने काल सांगितलं तसं तुम्हाला, मला आला होता ताप, त्याच्यामुळे बघा माझी हालत झाली अशी. आणि मी यार ना सगळ्यांनी सांगितलं भांडूप, आता ठीक आहे भांडूपला माहिती आहे, तर मी भांडूपला हेअरकट केला तर बरोबर नाही कापले केस माझे. हे बघा सेटच नाही होते. थोडेसे ते काका वयस्कर होते, जरासे जमलं नाही स्टायलिंग करायला. थोडंसं केस वाढली की मग परत माझी हेअरस्टाईल करेन. जरा बरोबर नाही कापले. सारखे बोलतात तर तू आलाय, आता काय करायचंय, मी आलोय असं बोल ना तू. पण मी परत जाईन. मला जायला लागेल. सॉरी यार, जावं लागेल. आता मी का बोलता सारखं तुम्हाला मजा? तुम्ही बोला, मला आवडतं. मी निर्लज्ज आहे, बोला. आता बस एक मिनिट, मला ना जामजोराची भूक लागली. आता मी खेचलं तर खूप जास्त होईल. आणि आज मी 2 नाश्ता बनवले, म्हणजे आज लाईक हॉटेल पोहे आणि उपमा. त्याचं कारण फक्त हे आहे की पोहे. आणि तुम्हाला खरं सांगू ना, आता सॉरीला इंटरव्ह्यू, 15 दिवस ऑलमोस्ट आम्ही नव्हतो. माझ्या बॅल्कनीची हालत दाखवत किती कानेडी झाली बघूच का. हे बघा, हे कबुतरांनी केलेले रांगोळी आहे. कबुतरांची रांगोळी आहे. आणि इथे खुर्चीला एकदम खराब करून टाकले. झाडांची पानं संपली. आजारी मी आहे, ताकद हिच्यामध्ये नाहीये. आजारी मी आहे काय नाही. नंदू चला नाश्ता करणार आहे आधी आणि मग आम्ही हा पुढचा व्लॉग कंटिन्यू करू. पुढचा व्लॉग त्याच्यावरच कंटिन्यू करू. आता जरा बघू, जरा थोडं आज बरं वाटतंय. नाही तर काल तर मी काल नाही परवाच्या दिवशी तर मी असं थंडीने असं कडकड तरी पण मी एवढा मला चरबी काय, मला लहानपणापासून चरबी आहे असं वाटतं कधी. मी कधी पण म्हणजे प्रॉब्लेममध्ये असं ना की मला तुफानी करायची सवय आहे. जेव्हा मला किडनी स्टोन झालेला आणि खूप जोरात दुखत होतं, तरी मी इकडनं बाईक घेऊन कल्याणपर्यंत गेलो हॉस्पिटलमध्ये. आज त्यात परवाच्या दिवशी त्याच्या अगोदरच्या दिवशी
परवाच्या पहिले काय बोलतात ते मला माहिती नाही. त्या दिवशी मला बरं नव्हतं वाटत, एवढा ताप आलेला तरी मी भांडूपवरनं कल्याणपर्यंत बाईक चालवत आलो फुल स्पीडमध्ये, बायकोला घेऊन. ती मला नाही बोललो पण मी आलो. नाही बोललो तरी मी आलो. आणि ज्यांनी भांडूप गेस केलाय त्यांना मिळणार आहे 10 करोड रुपये. 10 करोड रुपये ते मी तुमच्या स्वप्नातून तुम्हाला देणार. सध्या माझ्याकडे तेवढी रक्कम नाहीये. चला नाश्ता करूया आणि भेटूया. बाकी प्लीज इग्नोर करा अवतार मला. तरी मी दाखवणार आहोत तुम्हाला साफसफाईचा ब्लॉग, पण मी नाश्ता करून करणार आहे बाल्कनी. ती रांगोळी पुसावं लागेल तुला ना. ती रांगोळी पुसायला कबूतर चांगली रांगोळी काढतात कृतिका. चला भेटूया थोड्या वेळात. आणि हा बघा आमचा सुंदरसा नाश्ता. मी सांगितल्याप्रमाणे ऍक्च्युली पोहे कमी होते आणि आता आम्ही 15 दिवस नव्हतो ना, तर त्यामुळे आम्ही काही असं सामान भरलं नाहीये जास्त. आणि कोणतरी हिला कॉल करते, हे आम्ही ब्लॉग करतानाच होतं सारखं. आणि हा इथे उपमा आहे जो शरदला अजिबात उपमा आहे की उपमा जो शरदला अजिबात आवडत नाही, आणि पोहे जे त्याला खूप आवडतात. तसे 2 पदार्थ बनवलेले आहेत मी फॉर नाश्ता. आणि तुम्ही हा व्हिडिओ आज बघत आहात म्हणजे आजच शूट केला, आजच बघत आहात. तर आज आहे 1 मे, कामगार दिवस आणि कामगार दिन. तर सगळ्या कामगारांना नाही बोलायचंय मला, सगळ्यांना तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कामगार दिन आहे तर कामगारांना सुट्टी पाहिजे, पण कामगार काम करतायत, कामगारांना सुट्टी नाहीये. तर त्यासाठी थोडासा निषेध झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि वा जोक मारायला लागली तू कधीपासून. माझ्यावर राहणं शिकतेस. गुड गोईंग. आज जेवायला काय पाहिजे? 15 दिवसांनी तुला बायकोच्या बोलते. मी तिला बोललो ना शाही पनीर बनवून देते, ही बनवून देणार खिचडी. 1 मिनिट. हा मी ब्लॉग मध्ये बोलतो, देशील म्हणून चिकन बिर्याणी पाहिजे मला खायला. गुरुवार आहे आज देशील का? गुरुवार आहे. चल ठीक आहे मग मटर पनीर बनवून दे आणि रुमाली रोटी बनवून दे. ठीक आहे चॅलेंज ऍक्सेप्टेड. काय बोलला की मी जसं काय सांगितलं तर तू काय मला खरंच बनवून देणार आहेस का? म्हणजे ह्याला 5 वर्ष जेवायला कोण देतो? हे रिपीट वाले डायलॉग मग ऐकून कंटाळा आला मला. पिक्चर फ्लॉप होईल झापूक झुपूक जसं झाला तसं. तुम्ही झापूक झुपूक पिक्चर बघितला का? म्हणजे तू कुठल्या पिक्चरचं नाव काय? मी ते झापूक झुपूक होतं ना. हा तुम्ही बघितला का? म्हणजे मला बघायला जायचंय, मी काढणार आहे तिकीट. बरं काही जण मिक्स प्लॅन करतो की ह्या वीक मध्ये जाऊ आम्ही बघायला. काही जण एकदम मिक्स रिव्ह्यू देतात, एवढा चांगला नाही एकदम, तीच रिपीट स्टोरी वाली. आम्ही काल युट्यूब वरती रिव्ह्यू बघत होतो, पण तरी पण मी जाईन बघायला एकदा. भरत जाधव बोलतो. केदार शिंदे केलाय तर ऑब्व्हियसली केदार शिंदेनी एवढे छान छान मूवीज बनवले पास्ट मध्ये, तर ऑब्व्हियसली जायलाच पाहिजे. तुम्ही बघितला का मूवी? नक्कीच मला सांगा, आणि कसा वाटला तो पण नक्कीच सांगा. बाकी मला ते गाणं दिलात झापूक झुपूक झापूक, अरे कोण आहे हो सरकार का फोन करतात. तर याच नोटवरती हा छोटासा ब्लॉग आम्ही केलेला. मला माहित नाही कसं झालंय. आज 1 मे आहे, तर तुम्हाला परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला असं मस्त नऊवारी साडी चंद्रकोर घालून असं लेझिम खेळायला जावं असं वाटतं. कुठे जायचंय? खाली नाचतेस? तर आमच्या इथे अशी रॅली जर निघाली महाराष्ट्र दिनाची तर नक्कीच जाईन मी. आणि ह्याला जे बनवून द्यायचंय तर ते आणायला मला जावं लागेल. मटर पनीर सांगितलं आणि रुमाली. आई मी यार मस्करी केली नको म्हणून. माझी तब्येत बरोबर नाही, मी नाही खाऊ. तब्येत बरी नसली ना तरी तुला डॉक्टरने सांगितलंय दाल खिचडी खा गप्पपणे, आणि थोडा बायकोचा टोमना खा, बरं वाटेल तुम्हाला. तुला कसं सुचलं बोलायला टोमना मला? आता कसं बरं. वी आर बॅक. कळलं तुम्हाला? आम्ही परत आलो. हे मी सारखं बोलणार जोपर्यंत तुम्हाला बरं नाही वाटत तोपर्यंत. ठीक आहे चला, याच नोटवरती टेक केअर. बाय बाय. राग नका मानवा, मस्ती केली आहे. राग आला तरी मी काय करू नाही शकत. बाय बाय.